सर्वांचं आपल्या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे। सांकेतिक तुलना नावाचा घटक आपण बघत आहोत। या घटकाचा भाग 1 आपण बनवलेला आहे, ज्याच्यामध्ये बेसिक कन्सेप्ट घेतलेले आहेत। हा व्हिडिओ बघण्याच्या अगोदर तुम्ही काय करायचं आहे, भाग 1 बघून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतरच हा व्हिडिओ बघायचा आहे। आता आपले 2 प्रकार राहिलेले आहेत, त्याच्यामध्ये एक दुसरा प्रकार आहे आणि एक तिसरा प्रकार आहे। दुसरा प्रकार थोडासा अवघड आहे आणि तिसरा प्रकार त्याच्यापेक्षा थोडासा किचकट आहे, पण ते अवघड आणि किचकट प्रकार अतिशय सोप्या पद्धतीने आपण काय करणार आहोत, समजून घेणार आहोत। आता सुरुवातीला आपण दुसऱ्या प्रकारचं काय करूया, एक उदाहरण घेऊया। तर दुसऱ्या प्रकारामध्ये बघा, हे उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे। त्याच्यामध्ये काय दिले बघा, सुरुवातीला काय केलं त्यांनी, विधान दिलेलं आहे। काय विधान दिलेलं आहे, तर त्यांनी चिन्ह वापरलेत आणि त्या चिन्हांचा वापर करून ते विधान दिलेलं आहे। अगोदर काय n दिले, त्याच्यानंतर असं चिन्ह वापरले, त्याच्यानंतर o दिले, त्याच्यानंतर काय बरोबरचं चिन्ह वापरले, त्याच्यानंतर काय दिले p दिले आणि p च्या नंतर कसं चिन्ह वापरले, हे असं चिन्ह वापरले आणि त्याच्यानंतर काय दिले q दिले आणि त्याच्यानंतर काय वापरले, असं चिन्ह वापरले आणि r दिलेला आहे। असं हे विधान दिलेलं आहे आणि विधानाच्या खाली काय केलेले, त्यांनी 2 निष्कर्ष दिलेली आहेत। आपण 3 निष्कर्ष योग्य आहेत की अयोग्य आहेत हे बघायची आहेत। आता बघा, या ठिकाणी n दिले आणि इथे चिन्ह वापरले। आता मी तुम्हाला सांगितले याचा अर्थ काय होतो, हे लहान आहे हे मोठा आहे, आणि याचा अर्थ काय होतो, हे आणि हे समान आहेत। आता समजू, आता गृहीत धरूया हे 2 आहे, 2 पेक्षा हे कसं आहे म्हणते यानं, मोठा आहे, म्हणजे हे कसं आहे 3 आहे। आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये 2 चिन्ह दडलेले आहेत। खरं तर हे एक चिन्ह आहे आणि हे एक चिन्ह आहे। या चिन्हाचा अर्थ होतो n लहान आहे o च्या तुलनेत, किंवा o मोठा आहे n च्या तुलनेत, आणि या चिन्हाचा अर्थ होतो दोन्ही समान आहेत। दोन्ही समान आहेत म्हणजे हे 2 आहे, म्हणजे हे सुद्धा काय आहे, 2च आहे। पण याच्यापेक्षा हे मोठेही आहे आणि हे समानही आहेत, या चिन्हाचा अर्थ होतो। आता बघा, o दिले, o ची किंमत आपली निघाली, त्याच्यानंतर इथं हे चिन्ह दिले म्हणजे बरोबर आहे। बरोबर आहे म्हणजे काय, हे सुद्धा 3 किंवा 2 असू शकतं। ह्याची सुद्धा किंमत हे सेम आहे, म्हणजे हे तर एक तर 3 आहे किंवा 2 आहे। त्याच्यानंतर पुन्हा पुढे चिन्ह वापरले, हे चिन्ह वापरले, हे चिन्ह वापरले म्हणजे याच्यापेक्षा हे मोठं आहे, याच्यापेक्षा हे मोठं आहे, म्हणजे हे 3 असेल तर हे किती आहे, 4 आहे खरं तर। आणि मग त्याच्यानंतर पुन्हा हे अशा प्रकारचं चिन्ह आलेलं आहे। अशा प्रकारचं चिन्ह म्हणजे हे काय, याच्यापेक्षा हे मोठं आहे, म्हणजे 4 पेक्षा कसं आहे, हे मोठं आहे, 5 आहे। किंवा याचा अर्थ होतो याची किंमत जेवढी आहे तेवढीच आहे, म्हणजे हे 4 आहे तर हे सुद्धा 4 आहे। ह्या झाली ह्याच्या किमती। आणि ही किमती कशावरून काढल्या आपण, खरं तर चिन्हावरून काढल्या। चिन्ह, डबल चिन्ह जर वापरलं तर त्या डबल अर्थ घेऊन त्याची किंमत काय करायची, आपल्याला ठरवायची आहे। तर ही आपल्याला किंमत निघाली। आता निष्कर्ष जे दिलेले आहेत, आता पहिला निष्कर्ष काय दिलाय त्यांनी, पहिला निष्कर्ष दिलाय o आणि अशा प्रकारचं चिन्ह वापरले आणि r म्हणले, o आणि अशा प्रकारचं चिन्ह वापरून काय केले त्यांनी, r दिलेलं आहे। आता बघा, o ची किंमत किती आहे, 3 किंवा 2 आहे, 3 किंवा 2 आहे। r ची किंमत किती आहे, r कुठं आहे, इकडं आहे, 5 किंवा 4 आहे, 5 किंवा 4 आहे। आता बघा, या ठिकाणी चिन्ह काय वापरले, असं, हे जरी 3 असेल आणि इथं काय दिले त्यांनी, हे लहान आहे आणि हे मोठं आहे। बघा बरं, ह्याची किंमत आणि ह्याची किंमत किती मोठा फरक आहे। हे 3 असेल, 3 गृहीत धरूया, हे 5 आहे, हे 2 गृहीत धरूया, हे 4 आहे, म्हणजे 100% हे कसं आहे, o लहान आहे r च्या तुलनेमध्ये, किंवा r मोठा आहे o च्या तुलनेमध्ये। पहिला निष्कर्ष कसा आहे, बरोबर आहे। दुसरा निष्कर्ष त्यांनी काय दिलाय रे, दुसरा निष्कर्ष दिलाय n आणि काय केले, असं चिन्ह वापरून त्याच्या पुढे काय लिहिलेलं आहे, p लिहिलेलं आहे। आता बघा, n ची किंमत किती आहे, 2 आहे। p कुठं आहे रे, p इथं आलेला आहे, म्हणजे 3 किंवा 2 ह्याची किंमत आहे। आणि त्यानं काय म्हणलंय, एक तर हे मोठं आहे किंवा कसं आहे, समान आहे। बघा, 2 पेक्षा 3, एक तर मोठा आहे, बरोबर आहे, किंवा समान आहे, म्हणजे 2 आणि 2 म्हणजे समान आहे, म्हणजे एक तर मोठंही आहे आणि एक तर समानही आहे, म्हणजे हा सुद्धा निष्कर्ष कसा आहे, बरोबर आहे। म्हणजे या ठिकाणी निष्कर्ष क्रमांक 1 आणि निष्कर्ष क्रमांक 2 दोन्हीही कसे आहेत, बरोबर आहेत। असं अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला काय करता येतं, याचं उत्तर काढता येतं। फक्त काय समजून घ्यायचंय, हे जे चिन्हाचा अर्थ आहे, म्हणजे
या चिन्हामध्ये दोन चिन्ह दडलेले आहेत, त्या दोन चिन्हांचा जर अर्थ कळाला तर आपल्याला उत्तर काही क्षणामध्ये लवकरात लवकर काढता येतं. इतके नंबर सुद्धा टाकत बसण्याची गरज पडणार नाही. चला तर मग मित्रहो, हा पुढचा प्रकार आपण बघूया. हा प्रकार अतिशय महत्त्वाचा आहे, कारण चिन्हांचा उलटसुलट वापर केला जातो आणि आपल्याला काय निष्कर्ष योग्य आहेत की अयोग्य आहेत हे पडताळायला सांगितलं जातं. स्पर्धा परीक्षेमध्ये या प्रकारचे प्रश्न मोठ्या प्रमाणात विचारले जातात, आपल्याला कन्फ्यूज केलं जातं आणि त्याच्यामध्ये आपले मार्क कमी होण्याची शक्यता असते. म्हणून हा प्रश्न अतिशय साध्या सोप्या आणि सरळ पद्धतीने लवकरात लवकर कसा सोडवायचा हे आपण आज काय करणार आहोत, शिकणार आहोत. याच्यामध्ये दोन गोष्टी तुम्हाला पक्क्या लक्षात ठेवायच्या. ह्या दोन गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवल्या तर अशा प्रकारचा प्रश्न तुमचा चुकणारच नाही. कोणत्या गोष्टी आहेत तर इकडे लक्ष द्या. आता ए आहे समजा, त्याच्यामध्ये असं एक चिन्ह वापरले आणि त्याच्यानंतर बी लिहिले, त्याच्यानंतर असं चिन्ह वापरले आणि सी लिहिले. आणि तिथं जर विचारलं ए आणि सी चा काय संबंध आहे, त्यावेळेस लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीचं दोन व्यक्तीचं भांडण लागलंय, इकडून एक जण आहे, इकडून एक जण आहे, हे ज्यावेळेस जोरजोरात बोलतात त्यांची तोंड काय होतात, अशी मोठी मोठी होतात. आणि ज्यावेळेस जोरात बोलतात त्यावेळेस हे दोघं कधीच एकत्र येत नाहीत. हे दोघं कधीच, ह्यांचं दोघांचं काय लागलेलं आहे, भांडण लागलेलं आहे. हे इकडून ओरडते, हे इकडून ओरडते, हे इकडून ओरडते, हे इकडून ओरडते. याचाच अर्थ काय, ए आणि सी चा कसल्याही प्रकारचा संबंध लागत नाही, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आता या दोघांचं भांडण झाले, ए आणि सी चं भांडण झाले आणि ते काय झाले, ते एकमेकावर रुसले आहेत. रुसले असताना ते काय करतात, इकडे एक जण तोंड करते आणि इकडे एक जण तोंड करते. इथं बी आहे, इथं ए आहे आणि इथं सी आहे. काय करतोय, इकडे एक जण तोंड करतोय, इकडे, हे एकमेकांना बोलत आहेत का, बोलत नाहीत. म्हणून अशा परिस्थितीत सुद्धा ए आणि सी चा कसल्याच प्रकारचा संबंध राहत नाही. प्रश्नामध्ये काय केलं जातं, अशा प्रकारे चिन्ह वापरले जातात. अरे इकडं किती का अक्षर राहणार, ह्या इकडच्या कोणत्याच अक्षराचा बीच्या नंतरच्या अक्षराशी, म्हणजे इकडं डी असेल समजा, इथं डी असेल, इथं एम असेल, कोणतं का चिन्ह असे ना, इकडं किती का अक्षर असणार, इकडच्या अक्षराचा आणि ह्या अक्षराचा काही, इकडची एक टीम तयार होईल, इकडची एक टीम तयार होईल, पण इकडच्या अक्षराचा इकडच्या अक्षरासोबत कसल्याच प्रकारचा संबंध तयार होणार नाही. आणि म्हणून ही जर कन्सेप्ट तुमच्या लक्षात आली, ह्या दोन प्रकारच्या कन्सेप्ट जर तुमच्या लक्षात आल्या तर 100% तुमचा प्रश्न जो आहे तो बरोबरच येईल, तुमचा तो प्रश्न बिलकुल चुकणार नाही. तर आपण काय करूया, आता सरळ सरळ आपण प्रश्न घेऊया आणि प्रश्न घेतल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल की आपलं उत्तर कशा पद्धतीने लवकरात लवकर आपणाला सोडवता येतं. तर बघा, पहिला प्रश्न आपण घेऊया. या ठिकाणी दिलेला आहे, काय दिलाय बघा, पहिला प्रश्न विधान दिलेला आहे. त्या ठिकाणी काय आहे विधान, आर दिले त्यांनी, आर हे चिन्ह वापरले आणि त्याच्यानंतर काय केले, ओ दिले, त्याच्यानंतर काय केले, बरोबरचं चिन्ह दिले, त्याच्यानंतर काय वापरलाय, ए वापरलाय, त्याच्यानंतर काय वापरलाय, असं चिन्ह वापरले, त्याच्यानंतर यस दिलाय, त्याच्यानंतर असं चिन्ह वापरले आणि टी दिलाय. हे दिले काय, आपणाला विधान दिलेलं आहे, हे विधान आपणाला दिलेलं आहे. त्याच्यानंतर काय, निष्कर्ष दिलेला आहे. पहिला निष्कर्ष, आता काय करायचंय आपणाला, या ठिकाणी चिन्ह टाकू, चिन्ह दिलेली आहेत बघा. आता मी तुम्हाला सांगितलं होतं, या चिन्हाचं तोंड इकडं आहे, या चिन्हाचं तोंड इकडं आहे, म्हणजे इकडच्या कोणत्याच अक्षराचा संबंध या टी सोबत येऊ शकत नाही. ही गोष्ट तुम्ही काय करायचंय, पक्की लक्षात ठेवायचंय. ह्याचं चिन्ह तोंड इकडं आहे, ह्याचं चिन्ह तोंड, ह्या चिन्हाचं तोंड इकडं आहे, म्हणजे ह्यांचा संबंध लागेल, पण इकडच्या कुणाचाच, कारण यांनी इथं तोंड वाकडं केलेलं आहे, ह्याचं तोंड इकडे, ह्याचं तोंड, इकडच्या कुणाचाच ह्या टी सोबत संबंध लागत नाही. हा नियम तुम्ही काय करायचा आहे, पहिल्यांदा लक्षात ठेवायचा आहे. आता पहिला निष्कर्ष काय दिलाय त्यांनी, ओ आणि असं चिन्ह वापरून काय केलंय त्यांनी, टी दिलेला आहे. आता ओ कुठं आहे, या ठिकाणी आहे, टी कुठं आहे, या ठिकाणी आहे. याचा आणि ह्याचा संबंध लागतो का, लागतच नाही. तर चिन्ह कोणतं का वापरणार, हे दोघं एका जागी येऊच शकत नाहीत आणि म्हणून पहिला निष्कर्ष कसा ठरतो, चुकीचा ठरतो. त्याच्यानंतर दुसरा निष्कर्ष काय दिलाय त्यांनी,
यस दिले आणि असं चिन्ह वापरून आर दिले. आता बघा यस कुठं आहे, इथं आहे. आर कुठं आहे, इथं आहे. म्हणजे संबंध लागतोय. पण काय म्हणले, यस हा लहान आहे आरच्या तुलनेत. यस कुठं आहे, इकडं आहे. लहान असेल का, मग बघा लहान असेल का, इकडचे जे आहेत ते लहान आहेत, इकडचे जे आहेत काय आहेत, मोठे आहेत. इथून इकडे ज्यावेळेस जातो त्यावेळेस हे मोठे आहेत आणि यस कसं आहे, लहान आहे. यस कसं आहे, लहान आहे. बघा इकडे लहान आहे. यस कसं आहे, लहान आहे. आर कसा आहे, मोठा आहे. म्हणजे हा निष्कर्ष कसा आहे, बरोबर आहे. किंमत टाकून बघूया आपण. आर मध्ये बघा ही 4 असेल तर ह्याच्यापेक्षा हे कसं आहे, 3 लहान आहे. हे पण 3 आहे, ह्याच्यापेक्षा लहान हा आहे. म्हणजे हा कसा आहे, 2 आहे. आता हे हा 2 आहे, ह्याच्या इकडे आपण काय किंमत वाढवू शकत नाही. आता बघा या ठिकाणी 2 आहे, म्हणजे यस कसं आहे, यस ची किंमत किती आहे, 2 आहे. आर ची किंमत किती आहे, 4 आहे. म्हणजे हे मोठा आहे. म्हणजे हा निष्कर्ष कसा आहे, 2 नंबरचा निष्कर्ष बरोबर आहे. 3 नंबरचा काय निष्कर्ष दिलाय त्यांनी, बघा टी असं चिन्ह वापरले आणि ए वापरले. आता टी कुठं आहे, इकडं आहे. ए कुठं आहे, इकडं आहे. म्हणजे ह्याचा आणि ह्याचा काही संबंध लागतो का, कारण काय विरुद्ध चिन्ह आहेत. म्हणून 3 नंबरचा निष्कर्ष कसा आहे, चुकीचा आहे. त्याच्यानंतर 4 नंबरमध्ये 4 नंबरचा काय निष्कर्ष दिलाय त्यांनी, एस बरोबर ओ दिले. एस बरोबर ओ दिले. एस कुठं आहे, इथं आहे. ओ कुठं आहे, इथं आहे. बरोबर असेल का, असणारच नाही ना. ह्याच्यापेक्षा काय हा मोठा आहे आणि हे सेम आहेत. म्हणजे एस पेक्षा ओ कसा आहे, मोठा असणार आहे. पण इथं काय दिले, बरोबर दिले. म्हणजे हे सुद्धा विधान कसं आहे, चुकीचं आहे. केवळ निष्कर्ष क्रमांक 2 हे बरोबर आहे. म्हणजे काय, पहिल्या प्रकारामध्ये ज्या पद्धतीने आपण शिकलो आहोत त्याच प्रकारे हा प्रकार आपल्याला सोडवायचा आहे. फक्त ज्या ठिकाणी विरुद्ध चिन्ह आलेले आहेत, विरुद्ध चिन्ह असे आले असतील किंवा असे आले असतील, ज्यावेळेस एकमेकाच्या विरुद्ध येतील किंवा एकमेकाच्या तोंडाला तोंड लावून ते उभे राहतील, त्यावेळेस इकडच्या अंकांचा आणि इकडच्या अंकांचा अर्थार्थी काहीही संबंध राहत नाही. हे तुम्ही काय करायचंय, लक्षात ठेवायचं आहे. असे चिन्ह आल्याच्या नंतर गोंधळून न जाता ह्याचा आणि त्याचा संबंध जर लावला असेल तर तो निष्कर्ष कसा असतो, चुकीचा असतो. हे आपण काय करायचंय, लक्षात ठेवायचं. आता पुढचा एक उदाहरण तुम्हाला काय करतो, मी जास्त समजावून सांगणार नाही, ते तुमच्यासाठी काय करणार आहे, मी देणार आहे. हे आहे पुढचं उदाहरण. आता या ठिकाणी हा जो विधान दिलेला आहे तो थोडंसं मी तुम्हाला समजावून सांगतो. आता काय केलंय, ए आणि त्याच्यानंतर काय केलंय, आणि बी दिले. त्याच्यानंतर काय केले, असं चिन्ह देऊन सी दिले. त्याच्यानंतर काय केले, असं चिन्ह देऊन हे चिन्ह काढले. त्याच्यानंतर काय केले, डी दिले. त्याच्यानंतर काय दिले, ई दिलेला आहे. त्याच्यानंतर काय केले, ईच्या नंतर हे चिन्ह देऊन एफ दिलेला आहे. आता तुम्ही लक्षात ठेवायचंय, विरुद्ध चिन्ह कुठं आलेले आहेत, ठेव ह्या ठिकाणी विरुद्ध चिन्ह कुठं आलेले आहेत, या ठिकाणी. ह्यानं तोंड इकडे केले, ह्यानं तोंड इकडं केलेलं आहे. आता लक्षात ठेवायचं, इकडच्या 2 अक्षरांचा आणि इकडच्या अक्षरांचा कसल्याही प्रकारचा संबंध येऊ शकत नाही. तुम्ही काय करायचंय, शांतपणे व्हिडिओ थांबवायचा आहे आणि जो खालील जे निष्कर्ष आहेत ते पडताळून बघायचे आहेत आणि याचं उत्तर तुम्ही काय करायचंय, तुमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहून मला कळवायचं आहे. अशा प्रकारे आपण हा जो धडा आहे तो अतिशय सोप्या पद्धतीने समजून घ्यायचा आहे. फक्त काय, उलट सुलट ज्यावेळेस चिन्ह दिले असतील त्यावेळेस इकडच्या अक्षरांचा आणि तिकडच्या अक्षरांचा संबंध येत नाही. ही गोष्ट या प्रकार 3 मध्ये जर तुम्ही समजून घेतली तर हा धडा, या धड्यावर येणारे प्रश्न तुम्ही काही क्षणामध्ये न चुकता सोडवू शकणार आहात. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.